टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय सलामीला सार्थक आलाय स्वतः कॅप्टन आणि त्याच्या जोडीला तुम्हाला पाहताय सिद्धला सिद्धच करावं लागेल. या मॅच मध्ये इम्प्रूव्हमेंट द्यावा लागेल, प्रूफ करावा लागेल स्वतःला. नवीन असं वाटते की या टीम मध्ये नवीन चेहरा आहे आणि गोलंदाजीसाठी एक विकेट टेकर गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक टाकत असताना अंकुश खूप आलाय बॉलिंग साठी. ओव्हर द विकेटने पंचांचा ग्रीन सिग्नल. स्टार्ट टू द गेम. गणपती बाप्पा पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बाप्पा नाहीये सार्थकचं आणि पहिला बॉल बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल थोडीशी गती कमी होती या बॉल वरती. बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती. टप्पा थोडासा मागे ठेवला आणि या फटक्या मागे सार्थकचं फुटवर्क पाहिजे तसं बघायला मिळालं नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे अंकुशची. दुसरा बॉल फुलर लेनचा फटका फसला बॅटच्या उलट्या, तिरपे दिशेला लागल्या बॅटच्या. पण बॉल थोडासा भोवऱ्यासारखा फिरला. तिथे एक रन कंप्लीट झालेले आहे. सिंगलनं आपलं खातं उघडले सार्थकनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती एक संघाचा श्री गणेशा झालाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 1-2 बॉलचा खेळ संपला. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ नाहीये 30 सर्कलच्या आतमध्ये. ओहो, ऑन साइडला खूप चांगला ड्राईव्ह आहे परंतु फिल्डिंग सुद्धा चांगली होते तिथे. SK सचिन कदम चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक धाव सिद्धच्या खात्यामध्ये. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. दोन्ही बॅटरनं मात्र सिंगलनं खातं उघडलंय. अजूनही मोठा फटका आला नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय अंकुश खोत. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला 30 सर्कल मध्ये बॉल अडवला जाईल. सिंगल फक्त प्राप्त झाली सार्थकला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 3-4 बॉलचा खेळ संपलाय पहिल्या पॉवर प्ले मधला. डीप मध्ये तुम्ही पाहता एक काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन सुजित प्रोटेक्ट करतोय आणि त्यानंतर एक लॉंग ऑफला उमेश देसाई. ओहो, पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी होते अंकुश. अगदी फलंदाजाला फॉलो करून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा बीट झालाय सिद्ध आणि बीट होऊन बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आतापर्यंत 3च धाबा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. ओहो, समोर मारलाय. कॅच इटचा कॉल आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता उमेश देसाई. कुठलीही चूक नाहीये. जजमेंट चांगलं होतं. स्वतःला ट्रेस करत असताना खूप चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज इथे आउट होतोय. सिद्ध बॅक टू द पॅव्हिलियन. ओहो, समोर मारलाय. उमेश देसाई ब्रेक थ्रू आपल्या टीमला दिलाय अंकुश खोतनं. म्हणूनच तर त्या गोलंदाजाची एक वेगळी ओळख आहे, विकेट टेकर. आणि ते स्वतःला सिद्ध केलाय. सिद्धचे विकेट प्राप्त केली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात. स्कोर बोर्ड होती श्री गणेश 11 गणेशवाडी टीमच्या. 1 गडी बाद 3. तुषार आला बॅटिंग साठी. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आता संतोष उर्फ बाबा या टोपण बना हा खेळाडू कराड दक्षिण क्रिकेट्स मध्ये जाणला जातो. तुषार आलाय बॅटिंग साठी 3ऱ्या क्रमांकावरती ॲट नंबर 3 मध्ये. सार्थक आता स्ट्राईक वरती आहे. त्याच्या बॅट मधून फक्त 2च धावा आलेत. सार्थकला अजूनही रूम भेटला नाहीये, म्हणजे मोठे फटके खेळू दिले नाहीये. आता ओव्हर नंबर बाबा. बघूया कसं रिॲक्ट होतोय बाबा सार्थकच्या समोर. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. ओहो, फटका फसलाय असं वाटतंय. सुजित आता बॉलच्या खाली. जजमेंट चांगला आणि डीप काउ कॉर्नरच्या दिशेने हा झेल पकडलाय. सार्थकला सुद्धा आता जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डगआउट.
ओहो धक्का फटका क्रमांक दुसरा फुसला इथे असं लागतोय. वाटतंय. टीम श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमला. सार्थक बॅक टू द पॅव्हिलियन. जजमेंट चांगला. फक्त 2 धाबांचं योगदान देत असताना सार्थक ही परतलाय. कॅप्टनचा नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी आलाय. तेजस सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. कमी कालखंडामध्ये या खेळाडूने सुद्धा आपली दखल घ्यायला लावलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक चाललाय मिड विकेटचा स्क्वेअर लेगच्या दिशेने. तोपर्यंत 2 धाबा इथे येत आहेत तेजसच्या खात्यामध्ये आणि ते ओव्हर थ्रो झालेली आहे. या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 6 रन. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धाबा खर्च करत असताना एक विकेट अंकुश खोतनं आपल्या खात्यामध्ये टाकले. आता बाबा सुद्धा तशीच गोलंदाजी करतो परंतु इथे ओव्हर थ्रोच्या रूपाने 3 धाबा आलेत. ओहो शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न. थोडीशी विकेट किपर सचिन देसाईने लाईन मिस केली त्यामुळे 1 रन. ते बॅटच्या कडेला लागला होता हा बॉल असं वाटते त्यामुळे सिंगल भेटली तेजसला. तुषारच्या खात्यामध्ये सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 7. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना ओहो हा बॉल चांगला. ही लाईन चांगली आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा तेजससाठी खाली राहून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी मेरिट वरती आता गोलंदाजी केली जाते. या बॉल वरती बाबानं तेजसला लवकर फॉलो केलं आणि बीट केलाय. डॉट बॉलची होती समाप्ती. ओहो ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु त्यानंतर मात्र त्यानं पहिला अगोदर मन बनवलं होतं ड्राईव्ह करण्याचा परंतु बॉल सोडला आणि आशालबुद्ध नजरेनं पाहत राहिला. ओव्हर पिच बॉल त्यामुळे पंचांचा कुठलाही निर्णय नाहीये. फेअर आहे. डॉट बॉल लगातार 2 चेंडू डॉट आलेत. चांगली गोलंदाजी बाबा करतोय. सेकंड ओव्हर मध्ये धाबा आहे 7. 2 गडी बाद 7 रन. ओहो क्लीन बोल्ड. गती काढली होती या बॉल वरती आणि चांगलीच काठी काढली तेजस्वी. आणखीन एक धक्का दिलाय बाबानं. विकेटचं पतन श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमला लागलाय 3रा धक्का आणि या विकेट ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा गती काढली होती या बॉल वरती. 2 षटकांमध्ये धावा आहे स्कोर बोर्ड होती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7. पहिल्या ओव्हर मध्ये धावा होत्या 3. या ओव्हर मध्ये धावा जरूर आल्या 4 परंतु 2 धक्के दिलेत बाबानं. अगदी नाजूक अवस्था दयनीय अवस्था मानावी लागेल. इथून धावा कराव्या लागतील श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमला. तरच मात्र एक चांगला टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये कारण समोरचा संघ आहे अगदी बलाढ्य संघ आहे. SJ 11 गणेशवाडी या टीमला तुम्हाला जर हरवायचं असेल तर एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल परंतु 2 ओव्हर मध्ये अगदी दुहेरी अंक मध्ये सुद्धा स्कोर आला नाहीये. 7 रन 2-3 विकेटचं नुकसान त्यामुळे धावा कराव्या लागतील. अरे भला बॉलिंग साठी लास्ट ओव्हर मध्ये आर्य. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. वेतलनाथ अचरेवाडी आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे टीम आपल्याला टॉस साठी यायचं आहे.
हा बॉल पहिला चांगल्या टप्प्यावरती अगदी हलकासा ऑफ कटर केला होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल बीट करून चाललाय तुषारला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे, डॉट बॉल. ओहो, दुसरा बॉल बिग हिट केला आणि मिड विकेटला. वा, काय झेल टिपलाय, एका हातानं झेल टिपणं असा अगदी कॅज्युअली आला होता अंकुश खोत, परंतु ऐन मोक्याच्या वेळी त्याने हात टाकला. हा फेविक्विक कंपनीने जर बघितला तर मात्र ह्या झेल पाहून अंकुश खोतला जो फेविकॉल कंपनी आहे ती फेविकॉल कंपनी ब्रँड अँबॅसेडर करेल असं वाटतंय मला. विकेटचं पतन, तुषार बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक. असं वाटतं की फुटबॉलची मॅच सुरू आहे. स्कोर कार्ड जर पाहिला 4 गडी बाद 7 रन, म्हणजे एका संघानं 7 गोल केलेत, दुसऱ्या संघानं 4 गोल केलेत, अशी परिस्थिती आहे. आपल्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला अगदी झेल देऊन परतलाय. खूप चांगला झेल आणि इथे फलंदाज शून्यावरती शंकर दादा बाद. धक्का क्रमांक 5वा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला सगळ्यांना बॅटिंग दिलेलं असं वाटते. चला, कोहली टीमचा कॅप्टन इथं आलेला आहे. टॉस करून घ्या. आचरेवाडी टीम स्वतः यजमान आहात तर टॉस करून घ्यायचंय. श्री बेतलना स्पोर्ट्स आचरेवाडी विरुद्ध श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोले दुसरा सामना आहे. विकास आला बॅटिंग साठी. हॅट्रिक बॉल, परंतु ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. डीप मधून आता बॅकअप साठी क्षेत्ररक्षक चाललाय. तोपर्यंत 2 धावा ते विकासच्या खात्यामध्ये जातील. 2 रननं आपलं खातं उघडलं आणि 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 9. चला, श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोले या टीमनं टॉस तिथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. धावा हे स्कोर बोर्डवरती 9. शेवटचा बॉल शिल्लक. ओहो, पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्या तर बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. अंपायर सिग्नल येते 1 रन आणि या सिंगलनं पहिला डाव इथे संपलाय. आणि पहिला डाव संपत असताना श्री गणेश 11 गणेशवाडी या टीमनं धावा बनवल्या. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 रन आणि 11 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. SD 11 गणेशवाडी या टीमच्या समोर 11 टू विन. चला, लगेच श्री गणेश 11 गणेशवाडी टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायचे, कारण भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आता दुसरा सामना आहे श्री बेतलना स्पोर्ट्स आचरेवाडी विरुद्ध श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे. त्यानंतर भैरवनाथ 11 वरेकरवाडी विरुद्ध वीरनमन स्पोर्ट्स सबादे. त्यानंतर श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन विरुद्ध लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी. त्यानंतर जय बजरंग स्पोर्ट्स चोरमारवाडी विरुद्ध दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी आणि भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी विरुद्ध बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी विकास. आणि ड गटाचा पहिला सामना शंभूराज 11 शेलकेवाडी विरुद्ध जैनमन स्पोर्ट्स मुटेलवाडी. आणि ड गटातला शेवटचा सामना आहे जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी दर्शन जाधवची टीम आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जैनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी. असे 16 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना दिसत आहेत. त्यापैकी पहिला सामना तुम्ही पाहताय, अगदी लो स्कोरिंग मॅच आहे. 11 धावांचं अगदी सोपं आव्हान आहे. जरी 11 धावा असल्या तरी क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा एक अद्भुत खेळ आहे आणि क्रिकेट हा तुम्हाला माहिती आहे की विजयाची गॅरंटी कधी देणार नाही आहे. कुठलाही स्कोर हा विजयाची गॅरंटी देत नाही आहे.
जरी 11 धावा असल्या तरीही पलटवार होऊ शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये 3 जरी विकेट आल्या तरी या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, दबाव बनवू शकतो. अकरा धाबांचं लक्ष आहे. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोहली या टीमनं टॉस जिंकलाय सेकंड मॅच मध्ये. श्री बेतालना स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमच्या विरोधामध्ये आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जशी मॅच संपेल कोहली टीम तुम्हाला लगेचच मैदानामध्ये फिल्डिंग साठी जायचं आहे. या स्पर्धेमध्ये युट्यूब सौजन्य तुम्ही पाहताय संदेश आचार्य ज्यांच्याकडून पुरस्कृत झालेला आहे. सामनावीर ज्या कॅप सौजन्य आहेत त्या टेनिस बज .in च्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहेत. बेस्टमॅन स्पर्धेचे जो पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज संकेत आचरे, बेस्ट बॉलर कैलासवासी आनंद आचरे आणि कैलासवासी शिवाजी आचरे यांच्या स्मरणार्थ अधिक आचरे यांच्याकडून ते पुरस्कृत झालेले आहे. जाऊया मॅचकडे. बॅक टू द क्रिकेट. मैदानामध्ये 11 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. उमेश देसाई आणि त्याच्या जोडीला सुजित खोत आलाय. सलामीची जोडी. आज वेगळी प्लॅनिंग आहे सचिन देसाईची. आज टीमचं नेतृत्व सुद्धा सुजित खोत करतोय. सार्थक पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक टाकत असताना पहिलाच बॉल समोर केला मिड ऑफच्या वरून, इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय तोपर्यंत एक धावे ते मिळते उमेशला. सिंगल आपलं खातं उघडलं उमेशनं आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेशा होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 1. लक्ष 11 धाबांचं आहे. 18 बॉल 11 करायचे आहेत. सोपं आहे परंतु क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाहीये. ओहो, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लाप केला बॉलला आणि मिड विकेटला क्लिअर करत चालला बॉल सीमारेषा पलीकडे. सोपं आहे. सुजितच्या बॅट मधून येतो हा सिक्सर. चला चेंडू द्या. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लाप केला बॉलला आणि प्रेम पहिल्या मॅचचा जुना बॉल आहे ना. ओके ओके. 7 धावा झाल्यात म्हणजे अजूनही 4 धाबांची गरज आहे. सामना लवकर संपेल असं वाटतंय. पहिल्याच बॉल वरती सार्थकच्या विरोधामध्ये एक चांगला फटका. सुजितच्या बॅट मधून सिक्सर. आणखीन एक नो लुक शॉट. व्हॉट अ स्ट्रोक. आणि हा सामना संपलाय. वरती सार्थकच्या मनगटी फटका. एक चांगला फटका सुजितच्या आणि हा सामना जिंकलेला आहे 10 गडी राखून. त्याचबरोबर 15 चेंडू राखून हा सामना SD11 गणेश जिंकलाय. चला कोहली टीम आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल आणि या सामन्याचा सामनावीर ज्यानं खूप चांगला खेळ केला या मॅच मध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 3 धावा देत असताना 2